अखेरीस राज्यात मान्सून पुढे सरकलेला आहे. पुण्या मुंबईमध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे. पण या पुढची परिस्थिती मान्सूनची काय असणार आहे? कुठे, कधी, किती पाऊस पडायची शक्यता आहे? मान्सून पुढे कसा सरकतोय याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला भारतीय हवामान विभागाचे माजी हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी माहिती दिलेली आहे. पाहूया. पहिलं म्हणजे मान्सून कुठपर्यंत पुढे सरकलाय. तर मान्सूनने 14 दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पुढे काहीशी प्रगती केलेली आहे. आज कोकणातल्या रत्नागिरी जिल्हा ओलांडून रायगड जिल्ह्याच्या अलिबागपर्यंत, तर मध्य महाराष्ट्रात सातारा, सोलापूर जिल्हे ओलांडून पुणे जिल्ह्यात मावळ, मुळशी आणि पुणे शहरापर्यंत, तसंच दक्षिण अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा, कर्जत आणि जामखेडपर्यंत आणि मराठवाड्यातल्या धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्याचा बराचसा भाग व्यापत मान्सूनने पुढे वाटचाल केलेली आहे. त्याचबरोबर मान्सूनच्या ह्याच अरबी समुद्रीय शाखेनेच तेलंगणा राज्यातून मान्सून दक्षिण विदर्भातल्या गडचिरोलीतल्या सिरोंचा तालुक्याच्या प्रवेशद्वारापर्यंत येऊन ठेपलेला आहे. पुढचा मुद्दा आपला. आता मान्सून मुंबईमध्ये नेमका कधी दाखल होणार? तर मुंबईमध्ये पावसाच्या सरी काल आणि आज काही ठिकाणी बरसल्या आहेत. अजूनही पाऊस तिथे काही ठिकाणी सुरू आहे. मान्सूनच्या पुढील आगमनासाठी वातावरण अनुकूल असून येत्या 2 ते 3 दिवसात मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून पुढे झेपावेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिसरा आपला मुद्दा हा मान्सून पुढे का आणि कसा सरकतोय, त्याचा पॅटर्न काय दिसतोय. तर पावसाळी हंगामामध्ये समुद्र सपाटीच्या पातळीत स्थिरावणाऱ्या हवेचा कमी दाबाचा पट्टा हा पूर्व पश्चिम असा काहीसा दक्षिणेकडे आता सरकलेला आहे. आज तो पंजाब, हरियाणाऐवजी राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश राज्यातनं पास होतोय. तसंच वायव्येकडनं वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याचा जोर सुद्धा कमी झालेला आहे. अरबी समुद्रात 3.5 ते 4.25 किलोमीटर दरम्यान असणाऱ्या प्रत्यावर्ती वाऱ्याची प्रणाली ही विरळतेकडे गेलेली आहे. त्यामुळे मान्सूनी वाऱ्यांना बळकटी मिळाली आहे आणि महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल ही यामुळे झालेली आहे. चौथा आपला मुद्दा. सध्याची उष्णतेची लाट आणि रात्रीचा उकाडा हे असं कॉम्बिनेशन अजून किती दिवस चालणार? तर आजपासून पुढील 4 दिवस म्हणजे शुक्रवार दिनांक 26 जून पर्यंत विदर्भात उष्णतेची तीव्र लाट तसंच रात्रीचा उकाडा जाणवेल अशी शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. तुर्तास इथेच थांबूया. मान्सूनचे पुढचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊच. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या भागातली पावसाची स्थिती आमच्यापर्यंत पोहोचवा कमेंट करून आणि तोपर्यंत ऑड इव्हनला लाईक, सबस्क्राईब, फॉलो अवश्य करा. धन्यवाद.